नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण रव्याचे स्टफ अप्पे करणार आहोत। तर हे अप्पे वरून छान क्रिस्पी होतात आणि आतून छान हलके होतात। याच्यात भाजीचं स्टफिंग असतं, याची चव खूपच सुंदर लागते। बघा, रंगही फार सुंदर आलाय आणि खूप अप्पे छान असे फुगलेत। तर असे अप्पे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हे रव्याचे स्टफ अप्पे कसे करायचे ते बघूया। अप्पे करण्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलाय। आता जाड बारीक कोणताही रवा चालेल। याच्यात आपल्याला घालायचे 2 चमचे दही आणि आता हे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा रवा भिजवायचा आहे। आता हे खूप सैलही करायचं नाही आहे आपल्याला आणि खूपही घट्ट नको आहे। असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। आपल्याला हा रवा व्यवस्थित भिजेल इतपत याच्यात पाणी घालायचं आहे। आता इथे बघा, इथे मी पाणी घातलंय। आता हे व्यवस्थित झालंय। आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवूया। आता गॅसवर कढई ठेवली आहे। त्याच्यात एक 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की त्याच्यात घालायचं जिरं, एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची। आता मी काही सुके मसाले घालणार आहे। गॅस कमीच केला आहे। इथे घेतले थोडी हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे याच्यात घालायचं। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हे याच्यात मिक्स करायचं। खूप नाही भाजायचं। याच्यात लगेच मी 2 बटाटे उकडून हाताने असे कुस्करून घेतलेत, ते घातलेत। खूप वेळ जर तुम्ही मसाले तेलात परतलात तर त्याचा रंग काळा होतो, म्हणून लगेच बटाटे घालायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स करता करता आपल्याला हे मॅश करायचं आहे। आता इथे बटाटा मी व्यवस्थित मॅश करून घेतला आहे। याच्यात घालायचे कोथिंबीर, मिक्स करायचं। आता हे आपलं बटाट्याचं स्टफिंग तयार झालं आहे। गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं। आपण मगाशी जो रवा भिजत ठेवला होता तो बघा छान फुलला आहे। अगदी रवा व्यवस्थित भिजला आहे। आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि याच्यात हा सगळा रवा काढून घ्यायचा आणि आता याला पाणी न घालता आपल्याला 1 मिनिटभर मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 मिनिटभर हे मिश्रण मिक्सरवरती बारीक करून घेतलं आहे। 1 मिनिटच फिरवायचं, जास्त नाही करायचं। आता हे एका भांड्यात काढून घेऊया आणि असंच ठेवायचं, खूप पातळ नाही करायचं। याच्यात घालायचं चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घ्यायचं मीठ। आता इथे मी एक पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी खाण्याचा सोडा घ्यायचा, तो याच्यात घालायचा। याच्यावर 1 चमचाभर पाणी घालायचं आणि एकाच दिशेने फिरवून याला मिक्स करायचं। रवा असा मिक्सरला फिरवून घेतल्याने आपले अप्पे छान हलके होतात। आता आपण लगेच याचे अप्पे करायला घेऊया। आता आपण मगाशी जे बटाट्याचं सारण तयार करून घेतलेलं तेही थंड झालंय। आता त्याचे असे लहान लहान गोळे करायचे आणि बाजूला ठेवूया। गॅसवर अप्पे पात्र ठेवलंय, त्याच्यात थोडं थोडं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की आपण जे रव्याचं मिश्रण तयार करून घेतलंय ते व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आणि ते थोडं थोडं याच्यात घालायचं, जास्त नाही घालायचं। अगदी थोडं थोडं घालायचं आणि घालताना थोडंसं पसरायचं त्याला। हे अप्पे खूप छान होतात। तुम्हाला याच्याबरोबर चटणी करायची असेल तर करा किंवा असेच जरी खाल्लात तरी छान लागतात। मधल्या कप्प्यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं, कारण ते लवकर भाजलं जातं। आता आपण जे बटाट्याचे बॉल तयार करून ठेवलेत ते याच्यावर घालायचे। म्हणून काय करायचं, सुरुवातीलाच थोडं कमी घालायचं पीठ, कारण हे अप्पे छान फुगतात। आता हे सगळं असं घालून घ्यायचं आणि आता परत जे रव्याचं मिश्रण आहे ते याच्यावरून घालायचं। गॅस सुरुवातीला कमीच ठेवायचा। आता हे रव्याचं मिश्रण असं सगळीकडून वरून आता परत घालून घेऊया।
आता मी सगळीकडे असं रव्याचं मिश्रण वरून परत घालून घेतलं आहे. झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर याला एक बाजू भाजून घ्यायची. आता 1 मिनिटानंतर मी हे उघडून बघितलं आहे. गॅस मीडियम केला आहे. आता हे बघा वरून छान कोरडे झालेत. याला परत वरून तेल घालायचं आणि आप्पे बघा किती छान असे फुगून वर आलेत. आता हे परतून घेऊया. अगोदर मधला असतो तो परतायचा, कारण तो लवकर भाजला जातो, नाहीतर तो करपतो खालून. बघा किती छान असे फुगलेत. रंगही फार सुंदर आलाय. आता सगळे आप्पे मी असे परतून घेते. हे अजिबात चिकटत नाही, अगदी सहज परतता येतात. आता सगळे आप्पे मी असे परतून घेते. इथे सगळे आप्पे मी असे परतून घेतलेत. आता याला वरून परत तेल घालायचं. आप्पे भाजताना गॅस मीडियमच ठेवायचा, म्हणजे आप्पे आतपर्यंत छान भाजले जातात. बघा आप्पे किती छान झालेत. आता याची दुसरी बाजू भाजून घेऊया. आता इथे आप्पे दोन्ही बाजूंनी मी छान भाजून घेतलेत. बघा फार छान असा रंग आला आहे आणि आप्पेही खूप छान फुगलेत. आता इथे आपले आप्पे तयार झालेत. आता हे मी काढून घेते आणि राहिलेले आप्पे अजून असे करून घेते. इथे आपले रव्याचे इन्स्टंट स्टफ आप्पे करून तयार आहेत. आता हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्लात तरी छान लागतात. आता हे बघा किती सुंदर झालेत. वरून छान क्रिस्पी होतात आणि आतून छान सॉफ्ट. तर असे आप्पे तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.